तर कसं काय भावना स्वागतम तुमचं एका फ्रेश व्हिडिओ कंटेंट मध्ये. अगं काही दिवस आपण युट्यूब वरून संन्यास घेतला होता. काय करायचं, आजकाल क्रिंज रील स्टार 10 फुटापर्यंत दिसतच नाहीये. पण काल परवा या दादांच्या गिरायकांचा प्रतिसाद बघितला. मग काय संन्यास सोडून परत हाय तेच वाटेवर तुमच्या भावाला थांबायलाच लागलं. भाऊ बोलवालेत कमी आणि धमकी जास्त द्यायला लागले. जेवढं 12वीच्या बोर्डाच्या पेपरला सांगत नाही एवढं तर हे व्हिडिओ काढताना लगातार सांगायला लागले. कॉपी करायला जातात, परीक्षा थोडी चालली. व्हिडिओ काढताना कॉपी कोण करते. सगळे झाले आता तेच राहिलेले. बिचारा सगळे छोटे मोठे मॅटर पकडत चौकात यायला कधी पकडलं तेच कळणार नाही. विनंती देण्याच्या पहिला या गायक हॉस्पिटल मध्ये वाहून गेले. आमच्या पुलाचं काम लवकर मार गेला हो. एक सेकंड, हॉटेल भाग्यश्रीचे मालक इथे काय करायला लागले. हा व्हिडिओ पहिल्या काय कडपर्यंत पोहोचवा. पूल वाहून गेला तर 2 दिवस हॉटेल बंद. हॉटेल भाग्यश्री हत्ती आणला पण हत्ती. बोकडांची प्रजाती कमी केलाय म्हणून आता याला कापू नका. हत्ती आणला पण हत्ती. 250ला चिकन प्लेट विकून दादानी डायरेक्ट हत्ती घेतला. डॉक्टर इंजिनियर आज पण सायकलवरनं फिरायला लागले. या दादानी जेव्हा गाडी घेतली लगेच हॉटेल तिरंगवाल्यांनी एक कमेंट टाकली, पण दादा तुमच्या मागं कशाला कोण लागतील. इथं गल्लीतलं शेंबड पोरग जत्रेला गेल्यावर हे घ्यायला नको ते घ्यायला नको असं कधी बोलत पण नाही आणि त्याला घे म्हणून पण कोण बोलत नाही. मग दादा तुम्हाला आग्रह कशाला करतील. हॉटेल भाग्यश्री सर्व आज आहे 6 तारीख, आज आहे एकादश. एवढं म्हणला उठला सर धडा पण शिकवणार नाही. एवढं म्हणलं हे गिरायकांना शिकवा लागल्यात. आज आहे एकादश, आज एकादश आहे, उद्या एकादश आहे. बरं झालं उद्या एकादश आहे म्हणून सांगितलं, नाहीतर कोणाच्या पण घरात कॅलेंडर नावाची वस्तूच नाहीये. 2 दिवस एकादश आलेले त्याच्या हॉटेल बंद आहे. आपलं 2 दिवस हॉटेल बंद आहे. मालक सारखंच हॉटेल बंद ठेवल्यावर जो हत्ती आणलाय त्याचे हप्ते तटून जातील. जसं हॉटेल तिरंगवाल्यांचा पूल वाहून गेला सेम तसाच आपला हत्ती पण वाहून जाईल. यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये जास्त काही फरक नाहीये. हे नाद करते काय म्हणतात आणि हे नाद करतो काय म्हणतात. हे मेल साठी बोलतात आणि हे फिमेल साठी बोलतात. बाकी तर इंस्टाग्राम मध्ये ह्यांना चालू जाईल. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला खास गिरायकासाठी विंचू तात्या आणलेला आपण. विंचू तात्या आणलेला आपण. तात्या विंचूचं भाऊनी विंचू तात्या करून टाकलं. सेम तसंच जसे या दादांच्या डायलॉगचे केले. हॉटेल भाग्यश्रीला आपण खास विंचू तात्या आणलेला. मैं गाली नहीं दे सकता. आपण खास विंचू तात्या आणलेला आहे गिरायकाचं मनोरंजन व्हावं म्हणून. राहू दे दादा, प्रत्येक शब्दामध्ये हातात चुका निघा लागल्यात. 1 नंबर क्वालिटी असताना आपल्यापाशी तरी आपण विंचू तात्या मागवलेला आहे. गिरायकाच्या आग्रह मागून ठेवलेला आपण विंचू तात्या खास. विंचू तात्या ऐकून कानामध्ये विंचू चावल्यासारखं व्हायला लागले. हॉटेल अंबादास 77 हे सगळ्या नंतर बघूया. पहिला हॉटेल भाग्यश्रीवाल्या गिरायकांचं प्रतिक्रिया बघूया. टायमाला उपास करा डबल बात करणे काय नाही. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. हॉटेलच्या बाहेर उभं राहून भाऊ कस्टमर म्हणते की भाकरीच दिली नाही. थँक्यू मध्ये ॲडिशन. तर मित्रांनो ईश्वर जाधव बोलतोय. खरं तर मी व्हिडिओ क्रिएटर नाहीये, पण ते हॉटेल भाग्यश्रीला गेलो 50 किलोमीटर लांब. त्याच्या आई लोक हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय, हॉटेल भाग्यश्री यावं त्याच्या आई. यानंतर भावानं डायरेक्ट हॉटेल भाग्यश्रीवाल्या दादांचं अनबॉक्सिंगच करून टाकलाय. तर भावानी व्हिडिओ टाकलाय की सोलापूरवरून येडे आले होते आमच्या हॉटेलला आणि रिव्ह्यू केले. ठिकाण आणि आम्हाला व्हिडिओ दाखवला की अजून भरपूर व्हिडिओ आहेत, पण एकच सांगतो, स्वतः जावा आणि मग खावा. एखादा माणूस पुढे चालला तर त्या बिचारीची अशी बदनामी करू नका. हा भरपूर काहीतरी कमी असेल, जर तुम्हाला आवडलं नसेल तर त्यांच्या तोंडावर सांगत जावा, म्हणजे ते पण चूक सुधारतील. बाकी अंबादास आणि वगैरे सगळ्यांना पुढच्या एका पार्ट मध्ये बघूया, कारण व्हिडिओ खूपच मोठा होत चाललाय. बास भावनो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून टाका. चॅनलवर 400 सबस्क्रायबर कंप्लीट होत आले तर सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.